सुखो बुद्धानुपादो सुखा सद्धम्म देशना सुखा संग सामगी समगानं तपो सुखो. सुखद आहे बुद्धाचा जन्म होणे, सुखद आहे सद्धम्म श्रवण करणे, सुखद आहे संघामध्ये समूह तपस करणे. संपूर्ण विश्वातील देवतांचे आणि मानवजातीचे शास्ता गुरु विश्ववंदनीय तथागत भगवान सम्यक समृद्ध यांना त्रिवार वंदन. त्या तथागत सम्यक समृद्धांनी मानवतावादी विज्ञानवादी कार्यकारणभाव सिद्धांत रूप असलेला अनुपम सद्धम्म संशोधन केला. अशा त्या सद्धम्माला सुद्धा जो दुःखमुक्त करून निब्बाण संपत्ती प्राप्त करून येतो, अशा अनुपम सद्धम्माला त्रिवार वंदन. भगवंतांनी स्थापन केलेला असा पवित्र भिक्खुसंघ, जो भिक्खुसंघ या संसारामध्ये आदरणीय आहे, पूजनीय आहे. अट्टपुरुष बुग्गला भिक्खुसंघ जो सर्तापन्न स्वर्तगामी अनागामी अनंत मार्गावर आरूढ आहे. बंधनं तोडण्यासाठी आणि स्वर्तापन्न फलप्राप्त, स्वर्तगामी फलप्राप्त, अनागामी फलप्राप्त आणि अनंत फलप्राप्त अशा अट्टपुरुष बुग्गला भिक्खुसंघाला सुद्धा त्रिवार वंदन. आधुनिक युगातील महान बोधिसत्व, सर्वांचे उद्धारक, विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर आंबेडकर यांच्या महान उपकारांची जाणीव ठेवून त्यांच्या धम्मक्रांतीमध्ये जीवन समर्पित, की ज्या बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर यांनी अशोक विजयादशमी दिवसाला, ज्या सम्राट अशोकाने या भारत देशामध्ये भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर 600 वर्षानंतर या भारत देशामध्ये पुन्हा जन्माला येऊन या भारत देशामध्ये बुद्ध धम्म स्वीकार करून 84,000 धम्मस्कंद निर्माण करून ते 84,000 धम्मचैत्य, 84,000 जे तथागतांनी धम्मोपदेश केलेले आहेत त्याला 84,000 धम्मस्कंद म्हणतात. 84,000 धम्मोपदेशसुद्धा म्हटले जाते. अशा 84,000 धम्मस्कंदाला, त्या आकड्याला अनुसरून सम्राट अशोकांनी बुद्ध धम्म स्वीकार केल्यानंतर 84,000 चैत्यस्तूप निर्माण करून या धर्तीवर त्यांनी महान असं दान पारिता पूर्ण केली. ती म्हणजे 84,000 चैत्यस्तूप निर्माण करून ते या जगातील महान किमती 3 रत्नाला, बुद्धरत्न, धम्मरत्न, संघरत्न, या 3 रत्नाला बांधून निर्माण करून दान दिलेत. म्हणून अशा सम्राट अशोकांचे महान उपकार या संपूर्ण विश्वामध्ये आहेत. मग त्याच संपूर्ण इतिहासाला समोर, मानवजाती समोर पुन्हा पुनर्जीवित करणारे बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर यांनी सम्राट अशोकांच्या धम्म विजयाला साक्षी ठेवून या भारत देशामध्ये नागपूर भूमी आहे, त्या नागपूर भूमीमध्ये पूज्य भदंत चंद्रमणी महास्थेवर यांच्याकडून बुद्ध धर्म स्वीकारून अशोक विजयादशमीचा दिवस हा आधुनिक युगातील मानव समाजासमोर तसेच बौद्ध उपासकांसमोर ठेवला आणि संपूर्ण जगामध्ये या भारतभूमीला पुन्हा 2,500 वर्षानंतर ही भूमी जगाला सांगून दिलं की ही भूमी बुद्धाची भूमी आहे, हा देश बुद्धाचा आहे, असं जगजाहीरपणे बाबासाहेबांनी सांगितलं. म्हणून बाबासाहेब म्हणाले होते की या जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे. म्हणून या भारत देशातील शासकीय प्रशासकीय ते मग गाव सरपंच पदापासून असो की देशाच्या राष्ट्रपती पदावर विराजमान असो किंवा प्रधानमंत्री, राज्यपाल, परराष्ट्रमंत्री असो, मुख्यमंत्री असो, या देशाच्या भारतीय शासन प्रणालीमधील प्रत्येक जण जेव्हा बौद्ध राष्ट्रात जातात, या भारत देशातून पुढे श्रीलंका, ब्रह्मदेश, थायलंड, जपान, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मन, फ्रान्स, कंबोडिया, म्यानमार, व्हिएतनाम, लाओस अशा अनेक बौद्ध राष्ट्रामध्ये जातात. त्या देशामध्ये गेल्यानंतर आम्ही लॉर्ड बुद्धा धरती असे म्हणतात, म्हणजेच आम्ही बुद्धाच्या भूमीतून आलो म्हणतात. कारण की या भारत देशाला जगामध्ये आसपास 2,500 वर्षापूर्वीपासूनच या भारत देशाला बुद्धभूमी म्हणून ओळखले जाते, अन्य कोणतेही नाही. म्हणून आजच्या आधुनिक काळातील प्रत्येक जाती धर्माच्या लोकांनी, मग ते हिंदू असो, बौद्ध असो, कुणबी असो, धनगर, मातंग, चाबा, धनगर, माडी, तेली, माडी, कोळी, ख्रिश्चन, मुस्लिम, जैन, शीख, ईसाई
असो, कोणत्याही धर्माचे असो, त्या सर्व धर्माचे लोक हे त्यांचे पूर्वज सर्व बुद्ध विचाराचे अनुयायी होते. आज जे काही समजा भारतामध्ये स्वतःला हिंदू म्हणून, बौद्ध म्हणून, ख्रिश्चन, मुस्लिम, जैन, शीख, ईसाई आणि अन्य अनुसूचित जाती जमातीतील मागासवर्गीय जे लोक आहेत, राज्यघटनेनुसार, कायद्यानुसार ज्यांना सवलती दिल्या बाबासाहेबांनी, सर्व हक्क अधिकार दिले, अन्न निवारा कमवण्याचा मताधिकार दिला आणि या देशामध्ये शासन करते जमात म्हणून एक हक्क अधिकार दिला. हे सर्वच जे काही आज म्हणतात स्वतःला आम्ही या जातीचे, आम्ही त्या जातीच्या, धर्माचे त्या धर्माचे, आम्ही या देवाला मानतो, आम्ही त्या देवाला मानतो, या ईश्वराला मानतो, त्या परमेश्वराला मानतो, तर हे यांचे सर्व पूर्वज बुद्ध विचाराचे अनुयायी होते. फक्त यांना माहीत नाही, कारण यांना डायव्हर्ट केलं होतं, यांना डायव्हर्ट केलं गेलं, लालच दिल्या गेली, लोभ दिला गेला, म्हणून हे डायव्हर्ट झाले आणि म्हणून कोणी ख्रिश्चन मुस्लिम झालेत, कोणी अन्य झालेत. म्हणून आजच्या या भारत देशातील संपूर्ण जाती धर्माच्या लोकांना हेच संदेश देऊ इच्छितो की बाबासाहेबांनी या भारत देशामध्ये बुद्ध धर्म यासाठी स्वीकारला की बुद्ध धर्म या मातीतला आहे, भारत देशाचा आहे बुद्ध धर्म. आणि म्हणून बाबासाहेबांनी या भारत देशावर नाही तर जगावर उपकार केलेत, कारण की बाबासाहेबांना जर अन्य कोणता धर्म स्वीकारला असता तर बाबासाहेबांनी या देशाला खूप आणखी अंधारात घेऊन गेल्यासारखं झालं असतं असं बाबासाहेब वाटलं. म्हणून बाबासाहेबांनी या भारत देशामध्ये जे उत्पन्न झाले तर मानवतावादी, समतावादी, न्यायवादी, स्वतंत्रवादी, कर्मसिद्धांत सांगणारे, शिकवणारे आणि वर्तमान, भूतकाळ, भविष्यकाळ जाणणारे असे तथागत सम्यक समुदायांचा मार्ग स्वीकारला, तो म्हणजे सद्धम्म, 4 आर्य सत्यासह अष्टांगी मार्ग. म्हणून तो 4 आर्य सत्य आणि अष्टांगी मार्ग हे निब्बाणपर्यंत सुख आहे. म्हणून भारतीय समाजाने, भारतातील प्रत्येक जात धर्मा लोकांनी बाबासाहेबांचे उपकार मानावे, कारण बाबासाहेबांनी भारत देशाला एक संघ शासन प्रणाली निर्माण देऊन ते सुद्धा बुद्ध विचाराची, कारण बुद्धाने या जगामध्ये, या पृथ्वीवर, या मानव लोकांमध्ये प्रथमतः समता, न्याय, स्वातंत्र्य, बंधुत्व शिकवले आणि माणसासोबत माणुसकीनं वागावं हे बुद्धाने शिकवलं. म्हणून बुद्ध म्हणतात की प्रत्येक माणूस हा या धर्तीवर आपल्या कर्मानुसार येतो आणि कर्मानुसार जातो. या संसारामध्ये चांगल्या कर्मानुसार तो अमर राहतो आणि वाईट कर्मानुसार सुद्धा तो दुःख भुगतो आणि अमर राहतो. परंतु बुद्ध म्हणतात कर्माला महत्त्व द्या, कारण कर्म अतिशय महत्त्वाचे आहेत. कायाचे कर्म, वाचेचे कर्म, मनाचे कर्म, काही वाईट आहेत, काही चांगले आहेत. म्हणून त्यासाठी कर्म वाईट का म्हणतात, त्याला मन केंद्रबिंदू आहे. म्हणून माणसाने आत्मा, ईश्वर, अवतार, बुवाबाजी, कर्मकांड याच्यापासून अलिप्त राहावं, तरच प्रगती होईल. या भारत देशातील प्रत्येकाची प्रगती होईल. ते सामाजिक प्रगती होईल, शासन सत्तेमध्ये प्रगती होईल, आर्थिक सत्तेमध्ये, मानसिक होईल आणि आरोग्य याच्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे प्रगती होईल, अन्यथा नाही. म्हणून जे बुद्धाला स्वीकारतात ते सुखी राहतात, जे बुद्धाला नाकारतात ते दुःखी राहतात. ते मनाने दुःखी राहतात, काया वाचा म्हणून त्यांच्याकडून वाईट कर्म होतात. म्हणूनच या बाबासाहेबांनी थोर उपकार केले. बाबासाहेबांनी उपकार जाणून ठेवून धम्मक्रांतीवर जीवन समर्पित. म्हणून आजचा जो विषय आहे तो म्हणजे दान पारमिता. बऱ्याच अनुयांना, बौद्ध समाजातील बौद्ध बऱ्याच अनुयांना दान कुठे द्यावं हे सुद्धा माहीत नाही. म्हणून दान पारमिता म्हणजे काय हे आपण सर्वांनी समजून घेऊया, कारण दान ही बोधिसत्वाची पहिली पायरी आहे. आणि म्हणून आज 15,000 वर्षापूर्वी अनेक जन्मामध्ये सिद्धार्थ गौतमाने दान पारमिता पूर्ण करतच या मानवजातीमध्ये पुन्हा जन्म घेतला आणि दान पारमितेतून त्यांनी बुद्धत्व प्राप्त केलं. बुद्धत्व प्राप्त करून या जगामध्ये ते शास्त्र झाले, शिक्षक झाले, सुगत झाले, मार्गदर्शक झाले. कोणाचे? देवता लोक आणि मानव जातीचे शास्त्र गुरु झाले. म्हणूनच आज जगाने, या भारतातून जगाने काय स्वीकारलं? फक्त बुद्ध स्वीकारले, विचारांचे, नीतिमत्तेचे, कर्मसिद्धांताचे. म्हणून त्याची प्रगती आहे. आणि या भारतामध्ये ज्याचा जन्म नाही, ज्याचा इतिहास नाही, काहीच नाही, ज्याचं कार्य नाही, अवतारवादी आहे, काल्पनिक आहे, त्याला स्वीकारल्यामुळे मनुष्य हा काय करतो? गुलाम बनतो. कोणती अन्न वस्त्र निवाराची प्रगती करत नाही आणि विसमुद्र राहतो. कोणत्या तरी काल्पनिक विषयावर, कोणत्या तरी काल्पनिक देवधर्मावर, कोणत्या तरी काल्पनिक अवतारावर विसमुद्र राहतो. पण इथे बाबासाहेबांनी, बरं झालं बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतातला बुद्ध धर्म स्वीकारला, म्हणून आजच्या या भारतातील बौद्धांची प्रगती होत आहे.
झालेली आहे काही टक्के आणि पुढे होणार सुद्धा आहे. परंतु अन्य विचारांच्या लोकांना सुद्धा एक आवाहन करतो की त्याने सुद्धा बुद्धाच्या विचारांनी चाला. तर बुद्धाच्या विचारांनी चालल्याशिवाय या जगात कोणाची प्रगती होणार नाही. मानसिक प्रगती महत्त्वाची आहे, विचारांची कुशल कर्माची प्रगती महत्त्वाची आहे. कारण अन्न वस्त्र निवारा हे तर इथंच राहते, ते सोबत येत नाही, ते सोबत जाते नाही कोणाच्या. किती करोडो अरब धनसंपत्ती असेल, परंतु कुशल कर्माची कुशल पुण्यकर्माची धनसंपत्ती इथेही सुगंध आणि परलोकातही सुगंध. म्हणूनच उपासकांनो, आजच्या दिवसाला दान पारमिता म्हणजे काय हे तुम्हाला सर्वांना सांगतोय. तर सर्वांना माहितीच आहे, परंतु तरी माहिती देण्याचा प्रयत्न करतो. दान पारमिता या शब्दाला बुद्ध धम्मामध्ये अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. पारमितेवरून तथागत सम्यक समुदायांचे जगातील अद्वितीय व्यक्तिमत्व लक्षात येते. सम्यक समुद्ध होण्याकरता बोधिसत्व स्वरूपात व्यक्तीला 10 पारमिता पूर्ण कराव्या लागतात आणि त्या 10 पारमिता पूर्ण करून उपपारमिता 10 आणि परमत्त पारमिता 10 एकूण 30 पारमिता बोधिसत्वाला पूर्ण कराव्या लागतात. संपूर्ण बुद्ध बनण्याकरता बोधिसत्वाला अनेक जन्म पूर्ण करीत 10 पारमिता, 10 उपपारमिता, 10 परमत्त पारमिता पूर्ण कराव्या लागतात. असे म्हटले आहे की ह्या 10 पारमिता म्हणजे एकूण 30 पारमिता पूर्ण केल्यानंतरच कोणी व्यक्ती बुद्ध होतो. आणि बुद्धाने हे सुद्धा म्हटलं नाही, बुद्धाने असं म्हटलं की मीच बुद्ध बनलो नाही तर तुम्ही सुद्धा बुद्ध बनता. म्हणजे बघा या जगामध्ये किती स्वातंत्र्याचा मार्ग दिला बुद्धाने. बुद्ध म्हणतात की मीच बुद्ध बनलो नाही तर तुमच्यामध्ये सुद्धा बुद्ध अंकुर आहे, बुद्धाचे चित्त विचार आहेत, तुम्ही सुद्धा बुद्ध बनू शकता. या जगामध्ये असं कोण सांगू शकतं? फक्त बुद्ध, अन्य कोणी नाही. बाकी गुलाम करू शकतात. माझं नाव घेतलं तुमचं असं होईल तसं होईल, नाही घेतलं तसं होईल असं होईल, नुकसान होईल, मी शेवटचा आहे, मी याचा ईश्वर आहे, मी याचं प्रेषित आहे, असं अनेकांनी म्हटलं. परंतु बुद्ध काय म्हणतात? मीच बुद्ध बनलो नाही तर बुद्ध तुम्ही सुद्धा बनू शकता. फक्त तसे प्रयत्न करा, कुशल विचारांचं कार्य करा, कुशल पुण्यकर्म करा, अशा प्रकारे. म्हणून पारमिता पाली शब्द आहे. पारमिता पाली शब्द आहे, त्याचा अर्थ पारम म्हणजे दुसरा किनारा, म्हणजे नदी आहे. या नदीच्या किनाऱ्यावरून त्या नदीच्या पलीकडच्या किनाऱ्यावर जाणे याला म्हणतात पार करणे. पारम म्हणजे दुसरा किनारा, ई म्हणजे जाणे. पारमिता म्हणजे कुशल कर्माच्या आधारे दुसऱ्या किनाऱ्यावर पोचणे. जन्म मरणाच्या भवचक्रातून पार निघून परम निर्वाण अवस्थेला प्राप्त करणे. निर्वाण म्हणजे काही मृत्यू नाही, निर्वाण म्हणजे निर्दोष जीवन. जिवंत असताना 4 आर्य सत्याचं पालन करणे आणि अष्टांगिक मार्गाचं पालन करणे, निर्दोष निष्कलंकित जीवन जगणे, त्याला म्हणतात निर्वाण. बऱ्याच जणांचं म्हणणं असं आहे की निर्वाण म्हणजे मृत्यू नाही. निर्वाण म्हणजे 4 आर्य सत्याचं याच मानवजातीमध्ये दुःखाला जाणतो, जन्माला जाणतो आणि स्वतःच्या पंचमहास्कंदाला जाणतो, स्वतः 4 महाभूताला जाणतो, पंचमहास्कंदाला जाणतो, जिवंतपणे त्याची अनुभूती घेतो, वेदना संवेदना याला जाणतो, दुःख वेदना, सुखद वेदना, अदुःखद वेदना, असुखद वेदनेला जाणतो आणि वाईटाला आणि चांगल्याला जाणतो. वाईट पासून अलिप्त राहतो आणि चांगले कर्म करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून निर्वाण अवस्थेला प्राप्त करणे, जिवंतपणी परम निर्वाण अवस्थेचा साक्षात्कार पारमिता पूर्ण करूनच करता येतो. म्हणजेच जिवंतपणी परम निर्वाण अवस्थेचा साक्षात्कार पारमिता पूर्ण करूनच करता येतो. पारमिताचा अभ्यास परम निर्वाण पदाला पोचवीत असतो. 10 पारमिता पूर्ण करूनच कोणी व्यक्ती सम्यक समुद्ध बनत असतो. परमचा दुसरा अर्थ आहे थोर, उदात्त, भव्य, परमश्रेष्ठ. पारमितेच्या अभ्यासाने माणूस परमश्रेष्ठ बनतो. जो दान कर्म करत राहतो सदैव संघाला, बुद्ध धम्म संघाला त्याची वाहवा होते, समाजामध्ये त्याच्या गुणाचा गौरव होतो, त्याची स्तुती होते. कारण तो काय करत असतो? सदैव देत असतो दोन्ही हाताने, मन प्रसन्न चित्ताने. आणि जो कंजूस असतो त्याची वाहवा कधीच होत नाही, त्याची टीका टिप्पणी होते. आणि जो भिक्खू संघाला, धम्म संघाला दान देण्याचा प्रयत्न करतो आणि जो त्याला अळवतो तर त्याचं खूप नुकसान होते. म्हणून कधी अळू नये.
घरातील परिवारातील बौद्ध उपासकांनी समाजातील लोकांनी जेव्हा बुद्ध धर्म संघाला दान दिलं जाते तेव्हा त्याची स्तुती केली पाहिजे. अरे वा, खूप कठीण काम केलं तू. अगं ताई, खूप कठीण काम केलं तुम्ही. दादा, तुम्ही खूप कठीण काम केलं. जे काम आधी करायला पाहिजे, कारण दान हे कठीण काम आहे या जगामध्ये. अन्न वस्त्र निवारा हे कमावणं सोपं आहे, पण त्याच्यातून काही टक्के हिस्सा दान देणं, भाग दान देणं हे कठीण काम आहे. कारण चित्तचेतना सहजोत्पन्न होत नाही देण्याची शुद्ध चेतना. म्हणून लोभाच्या प्रती, आसक्तीप्रती दान देऊ नये. अहंकाराच्या पोटी, मीपणापोटी दान देऊ नये. दान दिलं पाहिजे शुद्ध चेतनेनं, आणि त्या दान पारमित्र साक्षी ठेवून या पुण्यकर्माने मला निब्बाण परम प्राप्त हो, अशा प्रकारची चित्तचेतना ठेवली पाहिजे. पारमितेवरून तथागत भगवान बुद्धांचे भव्य दिव्य अद्वितीय व्यक्तिमत्व लक्षात येईल. सम्यक संबुद्ध कोणाला म्हणावे? सम्यक संबुद्ध कोणाला म्हणावे? बुद्ध कसा बनतो? बुद्ध कोण व कसा असतो? कोणते विशेष बोधिगुण बुद्धत्व प्राप्त करण्याकरता आवश्यक असतात? ते तथाकथित देवदेवतापेक्षा व महापुरुषापेक्षा कसे वेगळे असतात? याची काहीची कल्पना 10 पारमितावरून आपणास येईल. बुद्ध गुण यापेक्षा पुन्हा विशेष असतात. 73 विशेष बोधिज्ञानाने बुद्ध परिपूर्ण असतात, पण त्याची मीमांसा येथे नाही. तो वेगळा विषय आहे. 10 पारमिता खालीलप्रमाणे आहेत. दानंच शीलंच दानं शीलच्च नेखमं पय्याविर्येनं पंचमं खंती सच्च अधिष्ठानं मेतुपखाति मेधस. दान पारमिता, शील पारमिता, निष्कर्म पारमिता, प्रज्ञा पारमिता, वीर्य पारमिता, खंती पारमिता, शांती पारमिता, सत्य पारमिता, अधिष्ठान पारमिता, मैत्री पारमिता, आणि 10वी आहे उपेक्षा पारमिता. येथे आपणास विशेष म्हणजे दान पारमिताबद्दल समजून घ्यावायचे आहे. तरी 10 पारमिताचा अर्थ थोडक्यात समजून घेऊया. पारमिता पूर्ण करण्यासाठी बोधिसत्व आपल्या प्राणाची आहुती देतो, म्हणजे आपल्या प्राणाचे बलिदान सुद्धा देतो माणसासाठी. पारमिता पूर्ण करण्याच्या संकल्पाने तो आपले प्राण अर्पण करतो, जीव देतो, प्राण त्यागतो, पण पारमिता तोडीत नाही. पारमिता पूर्ण करण्याकरता तो मरण पावतो व त्या पारमितेचा पूर्ण अधिकारी मालक बनून पुन्हा त्या विशेष परिपूर्ण गुणांनी जन्म घेतो. सत्य पारमिता पूर्ण करायचे असेल तर सत्य वचन बोलता बोलता सत्यासाठी तो स्वतःचे प्राण देतो, पण खोटे बोलत नाही. सत्यच बोलतो व त्या सत्यासाठी तो जीव देऊन सत्यावर विजय मिळवतो व ती पारमिता पूर्ण करून पुन्हा जन्म घेऊन अधिक शक्तिशाली बनून बुद्ध होईपर्यंत पारमिता पूर्ण करीत राहतो. अशा ह्या 10 पारमिता पूर्ण करून स्वबळाने बोधिसत्व बनतो. 10 पारमिता कोणत्या? ते येण्याप्रमाणे. नंबर 1, दान पारमिता म्हणजे काय? तर दान पारमिता म्हणजे दुसऱ्याच्या सुख शांती करता निस्वार्थ भावनेने त्याग करणे. दान देणे. दान देऊन माणूस आपल्या मधील लोभाला व स्वार्थाला जिंकत असतो व दुसऱ्याच्या हितसुखाचा सहाय्यक बनत असतो. याला म्हणतात दान पारमिता. हे दान पारमिता अनेक जन्मामध्ये बोधिसत्व सिद्धार्थांनी पूर्ण केली म्हणून ते बुद्ध बनले. आणि म्हणूनच आधुनिक युगामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा तेच काम केलं. शील पारमिता नंबर 2 आहे. शील पारमिता. मोठ्या कटाक्षाने तो शील सदाचाराचे पालन करतो. किती धोका पत्करावा लागला, किती संकट आलं, किती धोका आला, स्वतःचे प्राण जरी गमावे लागले तरी चालेल, पण तो दुसऱ्याची हत्या करत नाही, चोरी करत नाही, परस्त्रीगमन करत नाही, कोणत्या स्त्रीवर कोणत्याही मुलीवर बळजबरी करत नाही, अत्याचार करत नाही, बलात्कार करत नाही, अनैतिक व्यवहार करत नाही, खोटे बोलत नाही, कठोर व निरर्थक बोलत नाही, नशा पाणी करत नाही व दुष्कृत्यापासून पूर्णपणे अलिप्त राहून सदाचारी जीवन जगतो व शील पारमिता पूर्ण करतो. याला म्हणतात शील पारमिता. तिसरी पारमिता निष्कर्म पारमिता. निष्कर्म पारमिता खूप महत्त्वाची आहे. बोधिसत्व तथाकथित अनेक सांसारिक व भौतिक सुखाचा त्याग करतो, गृहत्याग करतो, संन्यासी जीवन पत्करतो. तसेच इंद्रिय सुख, कामछंद, द्वेषभाव, आळस, सुस्तपणा व निष्क्रियता, शिथिलता, बेचैन अवस्था, काळजी
आणि संशय अशा 5 निवारणांचा तो पूर्णपणे त्याग करतो व मनाला विकारमुक्त करून ही पारमिता पूर्ण करतो. निष्कर्म पारमिता. चौथ्या प्रज्ञापारमिता. प्रज्ञापारमिता म्हणजे स्वानुभोधाने सत्याचा बोध घेऊन तो प्रज्ञा ज्ञान घेत करतो. अनित्य, अनात्म, दुःख या 3 लक्षणांचा साक्षात्कार करून तो प्रज्ञा बोध वाढवितो. भावनामयी प्रत्यक्ष ज्ञानाने प्रज्ञापारमिता पूर्ण करतो. प्रज्ञा म्हणजे काय? प्रज्ञा म्हणजे सत्याला जाणणे. हत्या करणे, चोरी करणे, व्यभिचार करणे, खोटे बोलणे, निंदा चुगली करणे, दारू पिणे, मद्यपान करणे, ईश्वर, आत्मा, अवतार, काल्पनिक याच्यावर विश्वास ठेवणे याला म्हणतात अज्ञान, सत्यापासून वंचित. आणि सर्व प्राणी मात्रावर मैत्रीभावना करणे, दान देणे, सत्य बोलणे, हिताचं सुकर बोलणे, विश्वास धरून बोलणे, मनात मैत्री ठेवणे, सर्वांप्रती सर्वांची काळजी घेणे याला म्हणतात सत्य मार्गाने चालणे. 5वी आहे वीर्यपारमिता. वीर्यपारमिता म्हणजे तो पूर्ण आत्मविश्वासाने, दृढ निश्चयाने अनेक अडथळ्यांना पार करीत निर्वाणाच्या मार्गावर वाटचाल करीत असतो. चित्तशुद्धी करता व मनोविकारांना मनातून घालवण्याकरता तो मोठ्या दृढ शक्तीने प्रज्ञशील राहतो व हार न मानता प्रज्ञापूर्वक वाटचाल करत राहतो. निर्वाणापर्यंत प्रज्ञशील असतो. याला म्हणतात वीर्यपारमिता. वीर्य म्हणजे सतत प्रयत्न करणे, चांगले कार्य करण्यासाठी, कुशल चित्त ठेवण्यासाठी, कुशल कर्म करण्यासाठी, शीलपालन करण्यासाठी, दान देण्यासाठी याला म्हणतात वीर्यपारमिता. 6वी आहे खंतीपारमिता. खंती म्हणजे शांती. कठीण प्रसंगांना, दुसऱ्यांनी निर्माण केलेल्या दुःखाला तो धीर गंभीरपणे सहन करतो. मनाच्या कठीण प्रसंगी पूर्ण संयम बाळगून तो संवेदनांना सहन करतो. मनाचा संतुलितपणा गमवित नाही. मोठ्या मानसिक धैर्याने तो कटू दुःखद प्रसंगाला सामोरं जाऊन सहनशीलतामय गुणाला पूर्ण करतो. याला म्हणतात शांतीपारमिता. 7वी आहे सत्यपारमिता. तो सत्य बोलत असतो, सत्य मार्गानेच गमन करतो, सत्य मार्गाने चालत असतो. कल्पना व भ्रमभ्रांतीच्या मार्गाने जात नाही. दिलेलं वचन व आपले कर्तव्य कुठल्याही परिस्थितीत तो पूर्ण करतो. तो काया वाचा मनाने, शरीराने, वाचेने आणि मनाने सत्य धारण करतो. प्रामाणिकपणा व विश्वासार्थ राहून तो सत्याच्या दिशेने गमन करतो, वाटचाल करतो. कोणत्याही प्रसंगी सत्याला सोडित नाही व सत्यपारमिता पूर्ण करतो. ही आहे सत्यपारमिता 7वी. 8वी आहे अधिष्ठान पारमिता. अधिष्ठान, दृढ निश्चय. मी या महाराष्ट्रामध्ये अनेक गावामध्ये जात असतो. गावागावामध्ये प्रचार प्रसार करण्यासाठी, बुद्ध धर्माचा प्रचार करण्यासाठी अनेक गावागावात, अनेक घराघरात भेटी देतो एक भिक्खू म्हणून. अनेक विद्यार्थ्यांना विचारत असतो तुमचं ध्येय काय आहे. काही विद्यार्थ्यांना ध्येय माहीत नसते. 10वी 12वी होतात, MA फायनलपर्यंत जातात, पदवीधर शिक्षण घेतात, पण त्यांना स्वतः ध्येय माहीत नसते. ध्येय म्हणजे उद्देश, की आपल्याला नेमकं आपलं करिअर काय बनायचं आहे. करिअर आपल्या जीवनात काय बनायचं, आपल्याला अधिकारी बनायचं, प्रशासन अधिकारी बनायचं आहे, धम्माच्या मार्गात भिक्खू बनायचं आहे, भिक्खुनी बनायचं आहे, चांगल्या प्रकारे उद्योग व्यवसाय करायचा आहे. हे अधिष्ठान असलं पाहिजे. आणि म्हणूनच मी तीनरत्नाची सदैव सेवा करीन. मी तीनरत्नाला सदैव माझ्या मनात ठेवून दानकर्म करीन. मी गावामध्ये विहारामध्ये स्वच्छता ठेवीन. गावामध्ये कोणी भिक्खू आले तर त्यांची सेवा करताना भिक्खूंनी सेवा करीन. चांगल्या प्रकारे त्यांचा आदर सन्मान करेन. घरी गुरुजनांचा मान सन्मान ठेवेन, मातेपिता मान सन्मान ठेवेन. असं अधिष्ठान, त्याला म्हणतात अधिष्ठान संकल्प. अधिष्ठान ही 8वी पारमिता आहे. दृढ निश्चयाने व प्रबळ इच्छाशक्तीने तो निर्वाणाच्या दिशेने वाटचाल करत असतो. कुठल्याही मोहाला बळी न पडता रस्त्यावरील अनेक प्रलोभनाला व अडथळ्यांना दूर करून तो दृढ संकल्पाने कृती करत राहतो. अढळ आणि अटळपणे निर्वाणाच्या दिशेने तो वाटचाल करीत राहतो. त्या अवस्थेला प्राप्त केल्याशिवाय दृढ निश्चय सोडत नाही. नंबर 9 मैत्री भावनेची पारमिता खूप महत्वाची. उदार प्रेम. मेत्ता भावना म्हणजे उदार प्रेम व दुसऱ्याच्या हितासुखाकरता, त्यांच्या दुःखमुक्ती करता हार्दिक मंगल
मैत्री भावे, हार्दिक मंगल मैत्री भावे, सर्व जीवसत्वाप्रती हार्दिक शुभ कामना प्रकट करतो. स्वतःच्या दुःखमुक्ती करता व दुसऱ्यांच्या सुखशांती करता तो मोठ्या उदारपणे, निर्मळ भावाने, प्रेम व मंगल सुख शांती करता सर्व दृष्ट्या प्रयत्नशील असतो. द्वेषभाव मनातून दूर सारून सर्वत्र मंगल मैत्री पसरवितो. सर्वांच्या सुखशांती करता मंगल मैत्री करतो. कोणाचेही अहित चिंतित नाही, अहित करीत नाही. मी सुखी हो माझ्या कुशलकर्माने, माझ्या पुण्यकर्माने, अशी ज्याला मैत्री भावनेची माहिती मिळाली कोणत्या भिक्खुसंघाकडून, कोणत्या सज्जन स्त्री पुरुषाकडून, त्याला लगेच ती मैत्री भावना ऐकण्याचा प्रयत्न करावा, त्याचा अंमल करावा. बुद्धाला महाकरुण म्हटले गेले. महाकरुण म्हणजे बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी अनेक जन्म घेऊन त्याच्यावर पारमिता पूर्ण केली. म्हणजे बुद्धाने स्वतः भरपूर अतोनात प्रेम केलं. बुद्धासारख्या जगामध्ये कोणी प्रेम करत नसतो, माता पिता गुरुजन सोडून. म्हणूनच बुद्ध म्हणतात स्वतःप्रती मैत्री भावना करायची असेल तर स्वतःचा आधी काय लागते, मन निर्मळ लागते, शुद्ध. म्हणजे मनामध्ये राग द्वेष उत्पन्न होणार नाही, लालच उत्पन्न होणार नाही, क्रोध उत्पन्न होणार नाही. मग त्यासाठी काय करावं लागेल, मी सुखी हो, मी भयमुक्त हो, मी रोगमुक्त हो, मी सर्व उपद्रवातून संकटमुक्त हो, माझ्या काया वाच्या मनात सदैव कुशल कर्म करो, चांगले कर्म करो, अशा प्रकारे मैत्री भावना करावी. आणि स्वतःप्रती झाल्यानंतर मग आपल्या मातापिता गुरुजन, मातापिता, नातेवाईक, आपले मित्रपरिवार, सगळे सोयरे यांच्याप्रती मैत्री भावना करावी की माझ्यासारखे ते सुद्धा सुखी हो, भयमुक्त हो, रोगमुक्त हो, निरोगी हो, सर्व उपद्रव संकटमुक्त हो. याला म्हणतात स्वतःसाठी आणि इतरांसाठी मैत्री भावना करणे. परत दायी दिशामध्ये राहणारे 2 पायाचे, 4 पायाचे, 6 पायाचे, 8 पायाचे, असंख्य पायाचे, बिना पायाचे सरपटणारे, जन्माला आलेले, जन्माला येणारे, हे परलोकातील दृश्य प्राणी, संपूर्ण या संसारातील 31 लोकभूमीवर तथागत सम्यक समुदायाने विजय प्राप्त केला. आणि म्हणूनच 31 लोकभूमीतील सर्व प्राणी हे भगवान बुद्धाच्या आधिपत्याखाली असतात. म्हणून बुद्धानुस्मृती, धम्मानुस्मृती, संघानुस्मृती केली पाहिजे. बुद्ध धम्म संघ गुणांचं गौरव केलं पाहिजे, स्मरण केलं पाहिजे. त्यानं रक्षण होते, त्यानं कुठल्याही प्रकारचं उपद्रव होत नाही, संकट येत नाही, कोणते वाईट स्वप्न पडत नाही. मैत्री भावना त्यासाठी बलवान असते. आणि म्हणून बुद्धाने सदैव मैत्री भावना केली आणि सदैव मैत्री भावना करण्यास सांगितली. तीच मैत्री भावना बाबासाहेब आंबेडकर यांनी केली. नंबर 10, उपेक्षा पारमिता म्हणजे काय? तर उपेक्षा म्हणजे मनाची संतुलित अवस्था, सुखात किंवा दुःखात न डगमगता सर्व चढाव उताराच्या परिस्थितीमध्ये स्थित प्रज्ञ राहणे, संसारातील 8 लोक धर्मामध्ये विचलित न होणे. मग ते 8 धर्म कोणते? सुख दुःख, यश अपयश, निंदा प्रशंसा, मान अपमान, लाभ हानी, अशा ह्या 8 धर्म आहेत. म्हणून अशा सर्व प्रसंगात स्थित प्रज्ञ राहणे, कधी विचलित होता कामा नये, बेचैन होता कामा नये. म्हणून उपेक्षा पारमिता होय. सुख नाही दुःख नाही, याला म्हणतो उपेक्षा पारमिता. या पारमितेला तो पूर्ण करत असतो. अशा या 10 पारमिता बोधिसत्वाला सर्व अंगाने पूर्ण कराव्या लागतात. असे म्हटले आहे की त्यांना पूर्ण करण्याकरता बोधिसत्वाला अनेक जन्म घ्यावे लागतील, तेव्हा ते खरे सम्यक समृद्ध तथागत बुद्ध बनत असतात. म्हणून त्रिपिटकामध्ये जातक अट्टकथा आहे, त्रिपिटकामध्ये धम्मपद अट्टकथा आहे. हे ग्रंथ कुठेही भेटले, पाली, हिंदी, मराठी, तर अवश्य विकत घ्यावे. आपल्या घरामध्ये हा खजिना ठेवा, प्रत्येक बौद्ध उपासकांनीच, नाही तर अन्य विचारांच्या सुद्धा मानव लोकांनी, कारण अतिशय महत्त्वाचं आहे. पुढील विषय आहे कोणते दान अधिक फलदायी आहे? कडधान्याचे बीज जेवढे चांगल्या आणि सुपीक जमिनीत पेरणार तेवढे पीक भरपूर येईल. हे साधे सिंपल उदाहरण आहे. शेतकऱ्यांना सांगायची गरज नाही याची. शेतकऱ्यांना माहीत असते की 3 प्रकार जमिनी असतात. एक काळी कसदार, एक भुताळ जमीन, एक दगडाची गोठ्याची, अशी असते. आणि कोणत्या जमिनीत चांगल्या क्वालिटीचं बीज विकत घेऊन कोणत्या जमिनीत तो टाकतो ते शेतकरी असेल त्याला बरोबर माहीत पडते की काळ्या कसदार जमिनीमध्ये चांगले प्रकार हरितद्रव्य जास्त असतात. त्याच्यामुळे माझं चांगल्या क्वालिटीचं बीज जे विकत आणतो ते बीज त्यात टाकले तर चांगलं उत्पन्न येईल. तसे हे आहे. कडधान्याचे बीज जेवढे चांगल्या आणि सुपीक जमिनीत पेरणार
तेवढे पीक भरपूर येईल. हे उदाहरण बुद्धाने दिलेले तथागताने. परंतु उत्कृष्ट क्वालिटीचे बीज खडकाळ जमिनीत पेरल्यावर पीक जास्त येणार नाही. कारण बीज जरी चांगले असले तरी जमीन दगडी आहे, खडकाळ आहे. लक्षात ठेवा, अशाच प्रकारे दानाचे असते. एखाद्या दारुड्या व्यसनी माणसाला दिलेले दान जास्त फळ देत नाही. दुराचारी दुश्शील माणसाला दिलेले दान कमी फळ देणारे असते. चोर लपंग्याला दिलेले दान कमी फळ देणारे असते. व्यसनी माणसाला दिलेले दान कमी फळ देणारे असते. व्यसनी माणसाला दान देणे म्हणजे अप्रत्यक्ष रूपाने त्याच्या व्यसनाला मदत करण्यासारखे आहे. नाटक, तमाशा, सिनेमा, नाच गाणी, ऑर्केस्ट्रा याला दिलेले दान कमी फळ देणारे असते. भगवान बुद्धाने 14 प्रकारचे दान कार्य सांगितले. ते उत्तरोत्तर एक दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ व अधिक फळ देणारे आहे. ते असे: नंबर 1, वृक्ष म्हणजे झाड आदी फळांना खतपाणी स्वरूपात दान देणे. नंबर 2, पशुपक्ष्यांना पाणी व खाद्य स्वरूपात दान देणे. नंबर 3, पृथकजन दुश्शील व्यक्तीला दान देणे. नंबर 4, पृथकजन शीलसंपन्न व्यक्तीस दान देणे. नंबर 5, बाह्य भौतिक कामभोगापासून अलिप्त असलेल्या त्यागी व्यक्तीला दान देणे. नंबर 6, सुरतापत्ती मार्गावर आरूढ असलेल्या भिक्खूला दान देणे. नंबर 7, सुरतापत्ती फळप्राप्त भिक्खूला दान देणे. नंबर 8, सुरतागामी मार्गावर आरूढ असलेल्या भिक्खूला दान देणे. नंबर 9, सुरतागामी फळप्राप्त भिक्खूला दान देणे. नंबर 10, अनागामी मार्गावर आरूढ असलेल्या भिक्खूला दान देणे. नंबर 11, अनागामी फळप्राप्त भिक्खूला दान देणे. नंबर 12, अरंत मार्गावर आरूढ असलेल्या भिक्खू संघाला दान देणे. नंबर 13, अरंत फळ प्राप्त केलेल्या भिक्खू संघाला दान देणे. नंबर 14, पच्चक बुद्धाला दान देणे. आणि नंबर 15, तथागत सम्यक समुद्राला दान देणे. पशुपक्ष्यांना दिलेले दान 7 पटीने दायकांचा लाभ करणारे ठरते. प्रत्येकजण भ्रांतीत पडलेल्या दुश्शील व्यक्तीस दान दिल्यास 1000 पटीने फायदा करणारे ठरते. प्रत्येकजण शील संपन्न व्यक्ती दिलेले दान 1 कोटी पटीने लाभ करणारे ठरते. वितरागी बाह्य कामभोग सुखापासून अलिप्त असलेल्या त्यागी व्यक्तीस दिलेले दान 1,00,000 कोटी पटीने लाभ देणारे ठरते. सुरतापत्ती फळप्राप्त व्यक्तीस दिलेले दान असंख्य कोटी पटीने दात्याचे लाभ करणारे ठरते. तर सुरतापन्न, सुरतागामी, अनागामी, अनंत, पच्चिक बुद्ध आणि तथागत सम्यक समुदायाला दिलेल्या दानापासून असंख्य अनुपमेय कोटी पटीने फळ देत असते. ज्या फळाची व लाभाची संख्याच्या दृष्टीने तुलना करता येत नाही, उपमा देता येत नाही, असे अनंत महानतम फळ देणारे व लाभ करणारे दान त्या दान दात्यासाठी ठरत असते, असे तथागत भगवान बुद्ध त्रिपिटका दक्षिण विभाग सूत्रामध्ये म्हणतात. म्हणून क्रमांक 5 ते 15 हे सद्धमाशी संबंधित दान आहे. उत्तर एकापेक्षा एक श्रेष्ठ आहे म्हणून म्हटलेल्या अनुत्तरंग पुण्य खेतंग लोकसाती क्रमांक 5 ते 15 प्रकारचे दान विश्वामध्ये सर्वोत्तम पुण्य भूमी आहे, जेथे थोडे पेरल्यास सर्वोत्तम फळ मिळत असते. सम्यक समुदायाला स्वहस्ते दिलेले थोडेही दान अनंत पुण्य देणारे असते, मान फळदायी असते. म्हणून कोणते दान सर्वश्रेष्ठ? भोजनदान, वस्त्रदान, द्रव्यदान, श्रमदान असे वर सांगितल्याप्रमाणे दानाचे अनेक प्रकार आहेत. पण या सर्व प्रकारच्या दानात धम्मदान, ज्ञानदान, दुःखमुक्तीचे धम्मदान सर्वश्रेष्ठ असते. आजकाल लोकांनी पैशाला, आम्ही आर्थिक पैशाला धम्मदान म्हटलं, पण त्याला धम्मदान म्हणून नाही कधी. भगवंताने जे शिकवून दिली, भिक्खू संघ जे शिकवून देतात, 4 आर्यसत्याची, 10 पारमितेची, अष्टमार्गात, पंचशिलाच्या, 10 शिला, त्याला धम्मदान म्हटलेलं आहे. म्हणून म्हटलेलं आहे सब्बदान धम्मदान जिनाती. पैशाला आर्थिक दान म्हणतात, आमिष दान म्हणतात, मदत म्हणतात. म्हणून धम्मदान सर्वश्रेष्ठ असते. सब्बदान धम्मदान जिनाती. सर्व दानात धम्मदान श्रेष्ठ आहे. दुःख मुक्ती आणि परम सुख शांती प्राप्तीचे मार्गदर्शन करणे म्हणजे धम्मदान देणे होय. धम्मदानास सर्वश्रेष्ठ का मानले जाते? कारण धम्म म्हणजे दुःख मुक्तीचा आणि परम सुख प्राप्तीचा मार्ग होय. एखाद्या व्यक्तीजवळ घरदार, धनसंपत्ती इत्यादी सर्व काही असून देखील धम्म नसेल तर तो खऱ्या सुख शांतीला प्राप्त करू शकत नाही. मानवी इतिहासात अनेक अधार्मिक
श्रीमंतांचे दुःखद जीवन बघावयास मिळते. पृथ्वीवर मानवास इतर भौतिक वस्तू सहज प्रयत्नाने मिळू शकतील, पण सद्धम्म महाप्रयत्नांनी शोधावा लागतो. धम्म मार्गानेच व्यक्ती, कुटुंब आणि समाज सुखी होऊ शकतो. धम्म बंधुभाव, नीती आणि सदाचार शिकवत असतो. माणसाजवळ खूप धन संपत्ती असेल आणि बंधुभाव व परस्पर प्रेम नसेल तर अधार्मिक अनितिमान माणूस धनसंपत्ती करता एक दुसऱ्याशी भांडण करेल, चोऱ्या करेल, प्राणघातक युद्ध करेल, बॉम्ब एक दुसऱ्यावर फेकले जातील. अधार्मिकतेच्या अन्याय अनिती मार्गाने समाजात अराजक माजेल. अनियंत्रित व विकारी माणूस एक दुसऱ्याच्या विध्वंसास कारण बनेल. म्हणून सद्धम्माचे महत्त्व मानवी जीवनात मोठे मानले जाते. इतर प्रकारचे दान हे 1, 2 किंवा मर्यादित व्यक्तीकरिता आवश्यक असते. ते मर्यादित व्यक्तीचा फायदा करीत असते, पण धम्मदान हे नेहमी बहुजनांच्या हिताकरिता असते, बहुजनांच्या सुखाकरिता. धम्मासंबंधी भगवान बुद्ध आपल्या भिक्खू संघाला आदेश देत असताना म्हणतात, चरत भिक्खवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय अत्ताय हिताय देव मनुष्यानं मा एकेन द्वे अगमित्थं देशेत भिक्खवे धम्म आदि कल्याणं मज्ज कल्याणं पर्यवसान कल्याणं शांतं सव्यंजनं केवलं परिपूर्णं परिशुद्धं ब्रह्मचर्यं प्रकाशेत. याचा अर्थ असा आहे की भगवान बुद्ध म्हणाले की भिक्खूंनो, समाजात फिरून बहुजनांच्या हिताकरता, बहुजनांच्या सुखाकरता लोकांवर अनुकंपा मैत्री करत सार्थक असा देवी देवतांचा व मानवाचा हित आणि सुखकारक सद्धम्माची देशना करा. दोघे एकत्र जाऊ नका. लोकांना सर्वस्वी कल्याणमय धम्माचे जीवन मार्गाचे दान द्या, ज्याची सुरुवात कल्याणकारी आहे, ज्याचा मध्यम कल्याणकारक आहे व ज्याचा शेवट कल्याणकारक आहे, असा परमहित सुखाचा धम्म मार्ग लोकांना समजून सांगा. करुणा, मैत्री, मुदिता, उपेक्षा, प्रेम व सेवाभाव अशा उच्चतम परिशुद्ध ब्रह्मविहाराला, सदाचाराला परिपूर्ण परिशुद्ध आचरणाने प्रकाशमान करा. अर्थासहित सद्धम्म लोकांना समजून सांगा. वर्तमान पिढीचे व भावी कल्याण करीत असतो. समाजात करुणा, मैत्री, त्याग आणि सेवा अशा आदर्शमय सत्प्रवृत्तीला कायम ठेवण्याचे व त्यांना वाढविण्याचे कार्य धम्ममार्गानेच उत्तमरित्या होत असते. म्हणून भगवान बुद्धाने अशा प्रकारे धम्म शिकवला आणि या धम्मवाणीचे आपण सर्वांनी पालन करणे अतिशय महत्त्वाचे आहे. म्हणून या यूट्यूबच्या माध्यमातून धम्मदान TV या यूट्यूबच्या माध्यमातून भिक्खू श्रद्धानंद थेरो यांनी तुम्हाला धम्मदान उपदेश केलेला आहे. या उपदेशाचा सर्वांना लाभ हो, मंगल कल्याण निरोगी हो. आणि म्हणून या यूट्यूब चॅनलला चांगल्या प्रकारे शेअर करा, पुढे सबस्क्राईब करा, सदस्य बना. उपासिकांनो, हीच मंगलमैत्री सर्वांना, सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, निरोगी हो, सर्वांना दुःखमुक्तीचा मार्ग प्राप्त हो, सर्वांना अन्न वस्त्र निवारा आपल्या स्वयंकष्टाने स्वयंप्रयत्नाने प्राप्त हो, सर्वांना दान चित्त चेतना सदैव प्राप्त हो. भवतु सब मंगलम, भवतु सब मंगलम, भवतु सब मंगलम. सर्व प्राणी सुखी हो.